भोकरदन इथल्या निवडणुकीत विजयाचं अंतर होतं फक्त 9%. आता प्रश्न हा आहे की हे अंतर इतकं कमी का? चला, या विश्लेषणात आपण फक्त आकडे नाहीत, तर आकड्यांच्या मागे दडलेल्या लोकांच्या भावना, त्यांच्या खऱ्या गरजा काय आहेत हे समजून घेऊया, पूर्णपणे निष्पक्षपातीपणे आणि फक्त डेटाच्या आधारावर. तर आपण आहोत मराठवाड्यात, जालना जिल्ह्यातला हा भोकरदन मतदारसंघ. आणि याची खासियत काय? तर इथे ना राजकारण ठरतं ते स्थानिक प्रश्नांवर. चला तर मग याच मतदारसंघाचा जरा खोलात जाऊन अभ्यास करूया आणि पाहूया की इथली राजकीय समीकरणं नेमकी आहेत तरी कशी. बघा, निवडणूक म्हणजे काय? ती फक्त एक राजकीय स्पर्धा नसते, ती एक संवाद असतो लोकांचा. मतदार जेव्हा बटन दाबतात तेव्हा ते फक्त मत देत नाहीत, तर आपल्या गरजा, आपल्या समस्या, आपल्या अपेक्षा आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. आणि आपलं काम काय? तर याच संवादाचा खरा अर्थ शोधून काढणं. ओके, तर आपल्या संपूर्ण विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे हा एक आकडा, 23,179. हा आहे 2024 मधल्या विजयाचा फरक. टक्केवारीत बोलायचं तर फक्त 9.2%. आता हे अंतर कमी वाटेल, पण राजकारणात हेच निर्णायक असतं. मग हे अंतर का पडलं? याच्यामागे नक्की काय कारणं आहेत? चला, याचा शोध घेऊया. ठीक आहे, निवडणुकीचे निकाल हे काही हवेत तयार होत नाहीत, ते लोकांच्या रोजच्या जगण्यातल्या संघर्षाचं प्रतिबिंब असतं. चला तर मग आता बघूया की भोकरदनच्या लोकांच्या त्या मूळ तक्रारी कोणत्या आहेत, ज्या त्यांच्या मतदानावर थेट परिणाम करतात. भोकरदनच्या लोकांच्या समस्या पाहिल्या ना, तर त्या 4 मुख्य मुद्द्यांभोवती फिरतात. सगळ्यात मोठा आणि पहिला मुद्दा म्हणजे शेती आणि पाणी. अयशस्वी सिंचन प्रकल्पांमुळे इथली जमीन कोरडी पडली आहे. दुसरा मुद्दा आहे बेरोजगारी, जो इथल्या तरुणांना पोखरतोय. तिसरा आणि खूप महत्त्वाचा तो म्हणजे आरक्षणावरून निर्माण झालेला सामाजिक तणाव. आणि चौथा म्हणजे अगदी मूलभूत सुविधा, वीज आणि चांगले रस्ते, ज्यांचा अनेक गावांमध्ये आजही अभाव आहे. जालना जिल्हा आणि त्यातही भोकरदन हा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अक्षरशः विभागला गेलाय. एका बाजूला मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करतोय आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज आपले हक्क जपण्यासाठी उभा आहे. आणि हा संघर्ष इतका तीव्र आहे की इथलं सगळं राजकारण याच एका मुद्द्याभोवती फिरतं. आणि जेव्हा समाजात असा तणाव निर्माण होतो, तेव्हा लोकशाहीची काही मूळ तत्त्व आठवणं खूप गरजेचं होऊन बसतं, नाही का? म्हणजे बघा, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आणि आपलं मत मोकळेपणाने मांडण्याचं स्वातंत्र्य हे तर महत्त्वाचं आहेच, पण हे स्वातंत्र्य जबाबदारीने वापरायला हवं, विशेषतः जेव्हा आपण अशा नाजूक सामाजिक विषयांवर बोलतो. आज काय घडतंय हे समजून घ्यायचं असेल तर काल काय घडलं होतं हे बघावंच लागतं. चला तर मग भोकरदनच्या गेल्या 30 वर्षांच्या निवडणुकीच्या इतिहासावर एक नजर टाकूया, म्हणजे आजची चित्र अधिक स्पष्ट होतील. भोकरदनच्या राजकारणाचा प्रवास गेल्या 3 दशकात खूप बदललाय. बघा, 1995 साली भाजपची पकड मजबूत होती, पण 2004 मध्ये एक टर्निंग पॉइंट आला. स्थानिक प्रश्नांवर राष्ट्रवादीने भाजपला मात दिली. मग 2014 मध्ये शिवसेनेमुळे मतं विभागली गेली, याचा फटका भाजपला बसला. 2019 मध्ये भाजपने मोठी उसळे मारली, पण आता 2024 मध्ये जागा जिंकली असली तरी मताधिक्य कमी झालंय, म्हणजे लढत पुन्हा एकदा अटीतटीची झालीय. 2004ची निवडणूक हा एक मोठा बदल होता. इथं बघा, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर अगदी थोड्या फरकाने विजय मिळवला. का? कारण होतं सत्ताविरोधी लाट आणि सिंचनासारखे स्थानिक प्रश्न. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, भोकरदनचे मतदार विकासाच्या मुद्द्यांवर किती बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आता 2014च्या आकड्यांकडे बघा. इथे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात मतं विभागली गेली. शिवसेनेने तब्बल 18% जास्त मतं घेतली आणि त्यामुळे झालं काय की भाजपचा मतांचा टक्का थेट 35% आला. हे एक उत्तम उदाहरण आहे की कसं एखादा तिसरा पक्ष प्रस्थापित पक्षांचं सगळं गणित बिघडवू शकतो. आणि आता आपण वर्तमानात परत येऊया. 2024 मध्ये मतदान झालं, जवळपास 80% जास्त. भाजपाने जागा तर जिंकली, पण त्यांना मतं मिळाली 51%. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मिळाली आहेत जवळपास 42% मतं. याचा अर्थ अगदी सरळ आहे, विजय झाला असला तरी हे मैदान विरोधकांसाठी आजही पूर्णपणे खुलं आहे. तर आत्तापर्यंत आपण समस्या पाहिल्या, इतिहास पाहिला. आता वेळ आहे थेट विरोधकांच्या संघटनेची ताकद आणि त्यांच्या कमतरता तपासण्याची. म्हणजे महाविकास आघाडीची सध्याची अवस्था काय आहे आणि त्यांना कुठे सुधारणा करायला हवी. महाविकास आघाडीच्या स्थितीचं निदान आपण या 4 मुद्द्यांवर करू शकतो. निवडणुकीच्या पातळीवर त्यांची ताकद मध्यम आहे, कारण मतांचा आधार आहे. साधनसंपत्तीही मध्यम आहे. पण खरी अडचण कुठे आहे? तर संघटनात्मक बांधणीत आणि लोकांपर्यंत एक प्रभावी गोष्ट पोचवण्यात, ज्याला आपण नॅरेटिव्ह म्हणतो.
या दोन्ही ठिकाणी त्यांची कामगिरी कमी आहे आणि इथेच त्यांना सर्वात जास्त लक्ष द्यावं लागेल. आता या संघटनात्मक कमजोरीची काही उदाहरणं बघूया. ग्रासरूट लेव्हलला कार्यकर्त्यांची फळी मजबूत नाही. अनेक बूथ समित्या तर फक्त कागदावरच आहेत. डिजिटल आणि सोशल मीडियावर तर त्यांचं अस्तित्व जवळपास नाहीये. त्यामुळे नॅरेटिव्हची लढाई ते पूर्णपणे हरतायत. तरुण मतदारांशी तर त्यांचा संवादच तुटलेला दिसतोय. आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आघाडीतल्या पक्षांमध्येच स्थानिक पातळीवर ताळमेळ नाही. फक्त आतल्याच समस्या नाहीत तर बाहेरची आव्हानंही मोठी आहेत. लहान सहान पक्ष मतं तोडून सगळी गणितं बिघडवत आहेत. ग्रामीण भागातली आर्थिक तंगी आणि बेरोजगारी हे प्रश्न तर आहेतच. आरक्षणाच्या मुद्द्यामुळे समाजात ध्रुवीकरण वाढतंय आणि टेक्नॉलॉजीच्या बाबतीत बोलायचं तर भाजपच्या तगड्या डिजिटल मशीनसमोर ते पूर्णपणे हतबल दिसतायत. ठीक आहे, निदान तर झालं. आता उपायांबद्दल बोलूया. आत्तापर्यंत जो डेटा आपण पाहिला त्याच्या आधारावर एक स्पष्ट आणि कृतिशील आराखडा कसा असू शकतो ते बघू. हा आराखडा फक्त निवडणूक जिंकण्यासाठी नाही तर लोकांच्या समस्या खऱ्या अर्थाने सोडवण्यासाठी कसा उपयोगी ठरू शकतो हे महत्त्वाचं आहे. या आराखड्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे उमेदवार. भोकरदनसाठी कसा उमेदवार हवा तर असा जो मराठा समाजाचा असेल, ज्याची सहकार क्षेत्रात चांगली पकड असेल, ज्याची प्रतिमा एकदम स्वच्छ असेल आणि जो पाणी आणि नोकरीच्या प्रश्नांवर स्पष्टपणे बोलू शकेल. असाच उमेदवार लोकांचा विश्वास जिंकू शकतो आणि मतं एकत्र आणू शकतो. आणि फक्त उमेदवार असून चालणार नाही तर एक 90 दिवसांची पक्की रणनीती लागेल. स्टेप 1, गावागावात जाऊन लोकांचं ऐकून घ्या, त्यांच्या समस्या लिहून काढा. स्टेप 2, योग्य उमेदवार जाहीर करा आणि घरोघरी जाऊन प्रचार सुरू करा. स्टेप 3, मोठ्या सभा घ्या आणि बूथ लेव्हलचं मॅनेजमेंट एकदम पक्कं करा. प्रत्येक बूथला टार्गेट द्या. आणि फायनल स्टेप, मतदानाच्या दिवशी लोकांना घराबाहेर काढून मतदानापर्यंत पोचवा. आणि हो, आजच्या जगात डिजिटल प्रचाराशिवाय पुढे जाणं अशक्य आहे. त्यासाठी काय करायला हवं? व्हॉट्सॲप ग्रुप्समधून खरी आणि तथ्य आधारित माहिती लोकांपर्यंत पोचवा. इंस्टाग्राम रील्समधून तरुणांशी त्यांच्याच भाषेत बोला. आणि विरोधकांच्या प्रत्येक खोट्या प्रचाराला फॅक्ट चेकने उत्तर द्या. नॅरेटिव्हज आपल्या हातात ठेवा. पण एक मिनिट, हे सगळं करताना एक गोष्ट विसरून चालणार नाही, लोकांची प्रायव्हसी. भारताच्या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीची व्यक्तिगत माहिती फक्त त्याच कारणासाठी वापरली पाहिजे ज्यासाठी ती दिली आहे, आणि तेही त्यांच्या स्पष्ट परवानगीने. ही एक मोठी नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. आपण इतका वेळ आकडे बघितले, रणनीती बघितली, पण या सगळ्याच्या मुळाशी काय आहे? या सगळ्याचा अंतिम हेतू काय? तर तो आहे लोकांचं आयुष्य सुधारणं, त्यांना सन्मानाने जगता यावं यासाठी एक चांगलं प्रशासन देणं. आणि मग एक प्रश्न उभा राहतो. जेव्हा लोकांच्या गरजांचा डेटा इतका स्पष्ट समोर असतो तेव्हा प्रशासनाची उदासीनता हे फक्त चुकीच्या स्ट्रॅटेजीचं अपयश आहे की नेतृत्वाच्या हेतूचं? यावर खरंच विचार करायला हवा. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि आपल्या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर किंवा 0800 420 104 2 या नंबरवर संपर्क साधा. राजकारणापलीकडचा उद्देश.